मित्रांनो नमस्कार, आपण आलेलो आहोत भीमथडी जत्रेमध्ये आणि भीमथडी जत्रेमधला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स मिळणारा हा स्टॉल आहे तो म्हणजे मांडे, अर्थात पुरणपोळीसारखे भव्य पुरणपोळीचं हे मांडे नावाचा हा जो खाण्याचा पदार्थ आहे, या पदार्थाला सगळ्यात जास्त रिस्पॉन्स मिळत आहे। बघा कशा पद्धतीने हे मांडे तयार केले जातात। इथं आहे पुरण, तुम्ही बघू शकता, इथं आहे पुरण। या पुरणाला या कणकेमध्ये असं घातलं जातं आणि कणकेचा असा गोळा तयार करून त्याला एक विशिष्ट आकाराचा शेप दिला जातो आणि ते इथे ठेवले जातात आणि त्यानंतर त्या शेपचे सगळे पदार्थ जे आहेत ते असे बरोबर इथं ठेवून त्याच्यामध्ये पुरण ठेवलं जातं आणि त्याला बरोबर गोलाकार दिला जातो। पहिल्यांदा हाताने थापून ते मांडे आणि त्यातलं पुरण बाहेर येऊ नये यासाठी एक विशिष्ट आकार देऊन त्यानंतर त्याला या लाटणाने लाटलं जातं आणि गोलाकार दिला जातो आणि एकदा प्रचंड मोठा गोल तयार झाला आणि त्यातलं पुरण येणार नाही इथपर्यंत ते पातळ झालं की मग त्यानंतर पुन्हा एकदा ते अशा या प्रचंड मोठ्या या उलट ठेवलेल्या तव्यावर म्हणू शकतो आपण, असं उलटं ठेवलेलं भांडं ज्याच्यामध्ये ही चूल पेटलेली आहे खाली आणि या चुलीवर ते ठेवलं जातं। पाहू शकता त्यानंतर कशा पद्धतीने त्याला आकार दिला जातोय। आता या मावशींचं लाटून झालं की त्याला ते आकार देतील हातात उचलून आणि त्यानंतर ते पुढं जातं। आपण पाहूया थोडा वेळ की कशा पद्धतीने लाटून झाल्यानंतर त्याला हातात उचलून आकार दिला जातो। हे दृश्य एकदमच छान बघण्यासारखं आहे। ती जी कला आहे ही साधी जमणार नाही। आपण साधं घरात इतकी मोठी पोळी जरी लाटायची झाली तर ती गोलाकार होत नाही, तर ते वेगवेगळ्या जगातल्या वेगळ्या देशांचा त्याचा नकाशा तयार होताना आपल्याला दिसत असतो। पण इथं मात्र इतकी मोठी पोळी होत असताना सुद्धा बघा कशा पद्धतीने हातामध्ये उचलून ती या तव्यावर टाकण्यासाठी त्या सज्ज आहेत आणि अशी गोल गोल फिरवून ती आणखीन मोठी केली जाते, मात्र त्याचा आकार बिघडत नाही आणि ती या तव्यावर गरम तव्यावर अशा पद्धतीने टाकली जाते आणि मग या तव्यावर ही भाजी पूर्ण होते आणि एकदा का ही भाजून पूर्ण झाली की त्यानंतर मग ती इथं टाकली जाते। इथून ती व्यवस्थित त्याची घडी घालून ती समोर इथं आणली जाते आणि इथं आणल्यानंतर त्याच्यावर माल मसाला चढतो, अर्थात त्याच्यावर साजूकसं तूप घातलं जातं। एकदम व्यवस्थित ती पूर्ण उघडली जाते आणि त्यानंतर शिस्तीमध्ये त्याची घडी बांधून या पातेल्यातलं साजूक तूप बघा तुमच्या प्रत्येकाच्या तोंडाला प्रचंड पाणी सुटत असेल अशा पद्धतीनं हे तूप त्याच्यावर टाकलं जातं आणि त्यानंतर खायला सोपं जावं यासाठी त्याच्या अशा पद्धतीच्या कटिंग्स केल्या जातात आणि मग हे मांडे एका छानशा प्लेटमध्ये दिले जातात। अगदी एका प्लेटमध्ये 3 जण आरामशीर खाऊ शकतील इतके छान हे मांडे केवळ 150 रुपयांमध्ये भीमथडी जत्रेमध्ये आहेत आणि त्यासाठी हा प्रचंड रिस्पॉन्स तुम्हाला समोर दिसतोय। तर तुम्हालाही या मांड्यांचा आनंद घ्यायचा असेल तर मात्र तुम्ही नक्की या, कारण की या भीमथडी जत्रेमध्ये फक्त मांड्यांचं दुकान नाही तर वेगवेगळे व्हेज नॉनव्हेज अशा खवय्यप्रिय असणाऱ्या लोकांसाठी अनेक दुकानं आहेत आणि त्याचबरोबर इथं सोडून पलीकडं अनेक प्रकारचे ड्रेसिंग वेगवेगळ्या देशातनं वेगवेगळ्या राज्यातनं आलेले, देशभरातल्या विविध राज्यातनं आलेले कुर्ते असतील, कापड असतील, बेडशीट्स असतील, अशा प्रकारच्या दागिन्यांसहित विशेषतः मुलींचे पेहराव असलेले राजस्थानी पेहराव, पंजाबी पेहराव, गुजराती पेहराव, आसामी पेहराव अशा वेगळे पेहराव असणाऱ्या ड्रेसिंग्सची दुकानं, स्टॉल्स इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत। ते आल्या आल्या एंट्री केल्या तुम्हाला दिसतील। त्याचबरोबर ॲग्रिकल्चरच्या संदर्भातले अनेक अवजारे असतील, खत असतील, घरामध्ये ठेवण्यासाठी विशेष शोभेची रोपं असतील, ते सुद्धा इथं खूप छान छान त्याचे स्टॉल्स आहेत। याचबरोबर त्यानंतर लागतं लोणचे, मसाले आदीचे स्टॉलसुद्धा इथं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आहेत। तर तुम्हालाही या भीमथडी जत्रेमध्ये येऊन या खाण्याचा स्वाद घ्यायचा असेल तर तुम्हाला याचा पत्ता सांगतोय। कृषी महाविद्यालयातून जरी आलात तुम्ही तरीसुद्धा या भीमथडी जत्रेच्या बॅकगेटला उघडता, नाहीतर मागून जे रेंज हिल्स मैदान आहे तिथून आलात तर तुम्ही पुढच्या बाजूने एंट्री करता। एंट्री फी 60 रुपये इतकी ठेवलेली आहे, यावर्षी जरा जास्त आहे पण तरी हरकत नाही मित्रांनो, एकदा या भीमथडी जत्रेला तुम्ही नक्की भेट द्यावी।